नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर दिवसभराच्या बातम्या। आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी मिलिंद भागवत। राज्यभरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला जातोय। 2 वर्षांनंतर विसर्जन मिरवणुका आणि गणेशोत्सव या सगळ्यात या विसर्जन मिरवणुका आता कडी आहेत आणि तुफान उत्साहात, आनंदात, जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात या विसर्जन मिरवणुका राज्यभरात सुरू आहे। अन्य काही महत्त्वाच्या बातम्या आहेत। सगळ्यात आधी हेडलाईन्स। प्रायोजक पुष्कराज नाचणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवरच्या गणेश विसर्जन व्यवस्थेची पाहणी आणि गणेश भक्तांवर पुष्पवृष्टी। मुंबईत लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात, भाविकांची आलोट गर्दी, ढोल ताशांच्या गजरात गणेश भक्तांनी धरला ताल। मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये उत्साह, गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी उसळला भक्तांचा जनसागर। पुण्यात मानाच्या 5ही गणपती बाप्पांचं विसर्जन, ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची अलका टॉकीजसह रस्त्यावर गर्दी। मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, फडणवीस यांनी सहकुटुंब दिला बाप्पाला भावपूर्ण निरोप। सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेत्यांचाही बाप्पाला भावपूर्ण निरोप। अशोक चव्हाण, हर्षवर्धन पाटील यांच्याकडून गणपती बाप्पाचं विसर्जन, भावना गवळींनी घेतला ढोल वादनाचा आनंद। पुण्यातील मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीत मराठी कलाकारांचाही जल्लोष, तेजस्विनी पंडित, श्रुती मराठेसह अनेक कलाकारांचं ढोलवादन। आणि आपण आता थेट दृश्य पाहतो आहोत भायखळ्याच्या इथली, जिथे मुंबई फायर ब्रिगेडचं हेड ऑफिस आहे। भायखळ्याचं फायर स्टेशन आहे। इथे लालबागच्या राजाला सायरन वाजवून मानवंदना दिली जाते। लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भायखळ्यापर्यंत पोहोचली आणि इथे जे मुख्य फायर ब्रिगेड स्टेशन आहे, इथे तमाम फायर ब्रिगेड कर्मचाऱ्यांच्या वतीनं, मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं लालबागच्या राजाला अनोखी सलामी दिली जाते। आणि आत्ताही सगळ्या गाड्यांवरचे दिवे लावून आणि सायरन वाजवून बाप्पाला मानवंदना देण्यात येते। ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत भायखळा परिसरातली। मुंबई अग्निशमन दलाच्या वतीनं गणपती बाप्पाला मानवंदना।
पाहतो लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक भायखळ्याला येऊन पोहोचली आणि मुंबई अग्निशमन दलाचं मुख्यालय इथे आहे आणि या भायखळ्याच्या अग्निशमन केंद्राच्या वतीनं लालबागच्या राजाला एकत्रित सायरन वाजवून सलामी दिली जाते. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. मुंबईच्या अग्निशमन दलाच्या जवानांची सलामी स्वीकारून लालबागचा राजा आता हळूहळू पुढे मार्गाक्रमण करतोय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आजही कायम आहे. अगदी बरोबर मिलिंद, आपण पाहतोय मुंबई अग्निशमन दलाचं जे मुख्यालय आहे भायखळा येथे, त्या मुख्यालयामध्ये असलेले सर्व फायर इंजिन आता सायरन करतात, लाईटिंग करतात. आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतो. लालबाग राजाचं आगमन झालेलं आहे. जेव्हा लालबाग राजाचा विसर्जन सोहळा असतो तेव्हा लालबाग राजाचा विसर्जन मार्ग जो आहे या मुंबई फायर ब्रिगेडच्या मुख्यालयाच्या मार्गाच्या जवळून जातो. त्यामुळे साहजिकच सर्व फायर ब्रिगेडचे जवान आहेत ते आनंदित होतात आणि ते अशा प्रकारे सायरन वाजवून आणि लाईटिंग करून एक प्रकारे लालबाग राजाला प्रेमाने सलामी देतात. आपण इथं पाहू शकतो लालबाग राजाचं आगमन झालेलं आहे. मुंबई फायर ब्रिगेडच्या मुख्यालयाच्या शेजारी सर्व दुतर्फा आपण पाहिलं तर गणेश भक्तांनी संपूर्ण ब्रिज जो आहे तो भरून गेलेला आहे. सर्वजण जल्लोषात स्वागत करतात. हा खडापारसी एरिया आहे आणि या दोन्ही बाजूला आपण पाहू शकतो ब्रिजच्या दोन्ही बाजूला गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने इथे उपस्थित दाखवलेली आहे. दरवर्षी लालबागच्या राजाच्या स्वागताला मोठ्या संख्येने गणेश भक्त या ब्रिजवरती येत असतात. आपण इथे थेट ही दृश्य पाहतो. दोन्ही ब्रिजवरती गर्दी अक्षरशः ओसांडून वाहते आहे लालबागच्या राजाच्या स्वागताला आणि ही गर्दी आज दुपारपासून आहे. दुपारपासून सर्व गणेश भक्त इथे वाट पाहत आहेत लालबागच्या राजाचं कधी आगमन होतं आणि आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतोय. ज्या गणेश भक्तांना गेल्या 10 दिवसांमध्ये लालबागच्या राजाचं दर्शन घेता आलं नाही अशा गणेश भक्त जे आहे ते विसर्जन मार्गाच्या दुतर्फा इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात. लालबागच्या राजाचं एक भावपूर्ण निरोप जो आहे तो दिला जातो आहे आणि सोबतच मुंबई अग्निशमन दलाचं मुख्यालय आहे ते अजून इथे सायरन वाजवत आहे. काय आनंदित झालेले आपल्याला इथे पाहायला मिळतात सर्व फायर ब्रिगेडचे जवान. अग्निशमन दलाची परंपरा आहे. मुंबईचा सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वांचा आवडता असा गणपती आहे लालबागचा राजा आणि त्यांचं आगमन झाल्यानंतर मुंबई अग्निशमन दल इथे जोरदार सायरन वाजवून लाईटिंग करून लालबागच्या राजाला एक प्रकारे सलामी देत आहे. उदय, तू राहत आपल्यासोबत पुण्यातही जाऊयात. आपण पाहतो तिकडे लालबागच्या राजाला हार अर्पण केला जातोय. चंद्रकांत फुंदे पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चंद्रकांत, पुणेकरांचा उत्साह सुद्धा अद्वितीय आहे यावेळी. हो मिलिंद, पुणेकरांचा उत्सव अद्वितीय तर आहेच आहे, पण या पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीचं मी एक वैशिष्ट्य सांगेल तुला. खऱ्या अर्थाने मिलाप संस्कृतीचा भारतीय महाराष्ट्रीय संस्कृती मिलाप आहे. दिवसभराची मंडळी सांस्कृतिक खेळ असेल, लेझिम असेल, ढोल असेल, ताशा असेल याचं सादरीकरण करतात. नंतर अंधार पडल्यानंतर हे विद्युत हे सुरू होतात आणि त्यानंतर हा जो कुंठेश्वर रोड आहे याच्यावरचा हा डीजे 1 तास झाला तिथंच नाचला. 12 वाजेपर्यंत हे अशाच बेधुंद होऊन तरुणाई नाचणार या डीजेवरती. कारण 12 वाजेपर्यंत आपल्याला माहिती परवानगी, त्यानंतर कदाचित पारंपरिक तर आपण पाहतो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानावरचा गणपती, मूर्ती सुद्धा शाडूच्या मातीची मूर्ती आहे आणि इको फ्रेंडली अशा प्रकारची मूर्ती आहे. त्याचं विसर्जन आता करण्यात येणार आहे. सगळे शिंदे कुटुंबीय एकत्रितपणे या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेत. ढोल ताशांचा गजर तर आहेच, पुष्पवृष्टी केली जाते आणि खासदार
डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मूर्ती उचलून धरली आणि मुख्यमंत्री आपल्या नातवाला कडेवर घेऊन या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावरचं गणपती विसर्जन त्याची लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. या गणपती विसर्जनाला गेल्या काही काळापासून ढोल ताशांचा गजर याने आणखीन रंगत आणलेली आहे. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी आणि श्रीकांत शिंदे यांचा मुलगा हे सगळेच जण या मिरवणुकीत सगळे कुटुंबीय ठाण्यातले अनेक शिवसैनिक वर्षावरचे सर्व कर्मचारी हे सुद्धा या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे एक खास कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेला आहे आणि तिथेच या गणपतीचं विसर्जन करण्यात येईल. लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरच्या वर्षा या निवासस्थानावरच्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची. आणि आता इथे आरतीही करण्यात येईल आणि ही या विसर्जन मिरवणुकीत सगळे शिंदे कुटुंबीय सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हलक्या पावसाने सुद्धा इथे हजेरी लावलेली आहे. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय. राज्यभरातले गणेश भक्त बाप्पाला निरोप देत आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे अजून त्या अर्थानं वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या औपचारिक निवासस्थानी राहायला आलेले नाहीत, पण परंपरेप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे इथे गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. यासह मागच्या 2 दिवसात सर्व पक्षीय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव जय देव गौरम करुणावतारम संसारसारम भुवेशं सदा वसंतं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनोहरि सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणपती गजानन महाराज या निकानिक बापाने धर्मान सुतान
पुष्पैः देवताभिवन्दनम् पुष्पैः देवताभिवन्दनम् अष्टाभ्यां देवताभिवन्दनम् स्वकल्याणार्थाभिवन्दनम् हस्तं प्रक्षालयेत हस्ते मन्त्रपुष्पाञ्जलिमादाय दत्तेन च नमै हरिदेवासानि धर्माणि पूर्णियासन्नामे हनाकं महिमानाः क्षणङ्गलयोः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि। वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्याच परिसरात एक छोटीशी विहीर करण्यात आलेली आहे. कृत्रिम छोटंसं तळं आणि इथे या इको फ्रेंडली अशा शाडूच्या मातीच्या गणेश मूर्तीचं आता विसर्जन केलं जाईल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा एकच जयघोष स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांचे कुटुंबीय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ गणपती बाप्पा मुख्यमंत्र्यांनी वर्षावरच्या गणपती बाप्पाला काय साकडं घातलं असं जेव्हा विचारलं होतं तेव्हा त्यांनी असं आवर्जून सांगितलं, या राज्यावर गेल्या काही काळात आलेल्या अडचणी लवकरात लवकर दूर होऊ दे. तू सुखकर्ता आहेस, विघ्नहर्ता आहेस आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेवर आलेली सर्व प्रकारची संकटं दूर होऊ देत. या राज्याला जो पोसतो, या राज्याचा जो पोषण करता आहे त्या बळीराजाला
अधिक चांगले दिवस बघायला मिळू देत अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावरच्या आपल्या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पाकडे केली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या या शासकीय निवासस्थानातल्या गणपती बाप्पाचं आत्ताच पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यात आलं आहे. बाप्पाला निरोप देण्यात आला आहे. राज्यभरातली जनतासुद्धा अतिशय भावपूर्ण पद्धतीनं गणपती बाप्पाला निरोप देते आहे. गिरगाव चौपाटीच्या जवळची ही दृश्य पाहतो आहोत आपण. दिसतंय शिवाय हा गणेशोत्सव पार पडतो आहे आणि त्यामुळे स्वागत यात्रांना जसा प्रचंड उत्साह होता गणपतीच्या स्वागत यात्रांना, तसाच उत्साह आलोट अशा प्रकारची गर्दी मुंबईच्या सर्व विसर्जन स्थळांवर, मुंबईच्या रस्त्यांवर 10 दिवसात ज्यांना शक्य झालं नव्हतं विविध मंडळांमध्ये जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेणं, असे अनेक भाविक गणपतीच्या विसर्जन मार्गावर आवर्जून गर्दी करत असतात. धनुष्यबाण हाती घेतलेला हा गणपती बाप्पा, काळबादेवी इथली ही गणेशाची मूर्ती, तर एकापाठोपाठ एक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांच्या रांगा आपण पाहतो आहोत. तर एका छोट्याशा आसनावर बसलेली, हातात सुदर्शन चक्र असलेली ही मूर्ती, तर आता आपण दृश्य पाहतो आहोत काही मिनिटापूर्वीची ही सलामी मुंबईच्या मुख्य अग्निशमन केंद्राच्या वतीनं लालबागच्या राजाला दरवर्षीप्रमाणे अशा पद्धतीने सलामी देण्यात आली. आणि एक या क्षणाची ब्रेकिंग न्यूज हाती येते पनवेलमधून. विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान 11 जणांना विजेचा जबरदस्त शॉक लागल्याची माहिती मिळते. पनवेलच्या वडघर खाडी जवळची ही घटना आहे. एका विजेचा पोल इथे होता, त्यावर काही वायर होत्या, पण त्या वायर अचानक तुटल्या आणि काही काळाच्या आत ही दुर्घटना घडली. काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते. घटना घडतात तातडीनं तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या शॉक लागलेल्या लोकांना रुग्णालयाच्या दिशेने तातडीनं हलवलं, पण जी माहिती मिळते त्यानुसार काही जणांची प्रकृती कदाचित थोडीशी चिंताजनक आहे. प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासमोर आहेत. प्रमोद, किती वाजताची घटना आहे? किती जणांना नेमका विजेचा शॉक लागला आहे? आपण बघत असाल ज्या पद्धतीनं गणपतीचं विसर्जन सुरू आहे, मोठ्या जल्लोषामध्ये गणपतीचं विसर्जन केले जाते. मात्र गणपतीचं विसर्जन करताना ज्या पद्धतीनं मिरवणुकीमध्ये डीजेचा वापर केला जातो, स्पीकरचा वापर केला जातो आणि तो वाजवण्यासाठी जनरेटरचा वापर केला जातोय आणि त्याच जनरेटरमधून जी वायर विद्युत पोलावर टाकण्यात आली होती ती विद्युत वायर जी आहे ती तुटली आहे आणि पनवेलच्या वडघर या विसर्जन घाटावर 11 जणांना विजेचा शॉक लागलाय. त्यातली अत्यंत महत्वाची आणि गंभीर बाब अशी आहे की त्यामध्ये एका 9 महिन्याच्या मुलीचाही समावेश आहे, तर एक 5 वर्षाचा मुलगाही समाविष्ट आहे. दोघे जण गंभीर आहेत, ज्यांना पनवेलच्या लाईफलाईन रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहेत. ते आयसीयू मध्ये भरती आहेत. मात्र हा अतिशय धक्कादायक प्रकार पनवेलमध्ये घडलाय. बर प्रमोद, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा गजर राज्यभरात सर्वत्र ऐकायला मिळतोय. गणपती बाप्पाला, आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जातोय आणि ही मुंबईतली आपण दृश्य पाहतो आहोत. मुंबईतल्या चौपाट्या या गणेश विसर्जन मिरवणुकांनी फुलून गेल्या आहेत. महानगरपालिकेतर्फे विविध प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सुरक्षा आणि सहाय्यता कक्ष, निरीक्षणासाठी मनोरे, CCTV कॅमेरे, सुरक्षा रक्षक असे सगळे तैनात करण्यात आले आहेत.
तर दुसरीकडे टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी आपण दृश्य पाहतो आहोत ती पुण्यातली दृश्य आहे. पुण्यात आता जशी जशी रात्र होऊ लागते तसे तसे अतिशय नेत्रदीपक रोषणाई केलेले गणपती बाप्पा आणि अनेक मंडळं ही अलका टॉकीज चौकात आणि या रस्त्याने येत असतात, ज्याच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढंच नाही तर अनेक विदेशी पर्यटकसुद्धा पुण्यातल्या अलका टॉकीजच्या चौकात आवर्जून येतात ते अशा विसर्जन मिरवणुकांचा अनुभव घ्यायला. कारण या विसर्जन मिरवणुका उत्साहानं चैतन्यानं भरलेल्या आणि भारलेल्या अशा प्रकारच्या असतात. त्यातच 2 वर्षानंतर कोणत्याही निर्बंधांच्या शिवाय गणेशोत्सव पार पडतोय. त्यामुळे भक्तांचा नेहमीपेक्षा काकणभर जास्त उत्साह या विसर्जन मिरवणुकांमध्ये 10 दिवसांच्या गणेशोत्सवात. मुंबईतली लाईव्ह दृश्य लालबागच्या राजाची तर पुण्यातली अलका टॉकीज चौकाच्या जवळची ही लाईव्ह दृश्य आपण पाहता आहात. गणपती बाप्पा त्यांच्या गावी चाललेत म्हणून भावपूर्ण असा निरोप देण्यात येतोय. आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल आपल्या घरी मग 1.5 दिवसाचा गणपती त्याची आपण प्रतिष्ठापना करत असाल किंवा 10 दिवसाच्या गणपतीची. पण अगदी 1.5 दिवसाच्या गणेशोत्सवात सुद्धा घरगुती गणपतीत सुद्धा घरातलं वातावरण चैतन्यमय होऊन जातं. एक वेगळ्या प्रकारचा आनंद उत्साह एक प्रसन्नता ही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असते आणि घरामध्ये ती ओतप्रोत भरलेली असते. पण गणपती बाप्पाचं विसर्जन करून आपण घरी आल्यानंतर मात्र एक प्रकारची वेगळी रुखरुख आपल्या सगळ्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी आपल्याला बराच काळ जाणवत राहते. थेट जाऊयात पुण्याला. चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, अतिशय सुंदर रोषणाई केलेली अनेक मंडळं त्यांच्या गणपती बाप्पासह येत आहेत आता. हो विलास, बरोबर आहे. आता खरं जशी जशी रात्र चढत जाते उत्तर तसे तसे आता हे मंडळांचे जे विद्युत रोषणाई आहे ना ती आणखीन झळाळत जाते आणि त्यातनंच मग डीजे डान्स असा रात्रभर हा जो उत्साह आहे आणखीन ओसंडून वाहणार आहे. आणि 12 वाजेपर्यंत परवानगी आहे डीजे वाजायला. तिथून पुढे कदाचित काही मंडळ वाजू शकतात, कारण यंदा सरकारनेच सांगितलंय कुठलेही आडकाठी आणू नका, कुठल्याही मंडळावर कारवाई करू नका. त्यामुळे मंडळ अगदी बेफार होऊन हे सगळे तरुण मंडळांचे कार्यकर्ते नाचतायत. तरुणाई अख्ख्या पुण्यात एकटा लक्ष्मी रोड नाही, केळकर रोड नाही, कुमटेकर रोड नाही किंवा इकडं टिळक रोड नाही, बाजीराव रोड असेल, सगळीकडे फक्त गणपती मंडळांच्या मिरवणुका दिसतात. सगळीकडे तरुणाई बेदरुंद होऊन नाचते. डीजे असेल, रोषणाचे असतात, ढोलताशे असतील. एकूणच पुण्यातली जी विसर्जन मिरवणूक आहे गेल्या 2 वर्षानंतर होते, त्यामुळे उत्साह सगळीकडे असतात. उत्साह ओसंडून नाही त्याच्याही पलीकडे तरुणाई सरस्वती तरुणाई अक्षरशः रात्रभर ह्या रस्त्यावरून त्या रस्त्यात फिरत राहते. एक वेगळी नशा असेल मी तर म्हणतो. गणपती विसर्जन मिरवणूक पाहणं एक वेगळा उत्साह असतो, वेगळी मजा असते. सगळे फॅमिली बाहेर पडतात. तरुणाई तर हॉस्टेलवरची मुलं असतातच. आपल्याला माहिती पुणे शिक्षणाचं बाहेर गेले, त्यामुळे गावातून आलेली हॉस्टेलवर राहणारी मुलं सगळे विसर्जन मिरवणूक पाहायला येतात आवर्जून. रात्रभर या रस्त्यावरून इकडून तिकडे फिरत असतात. ह्या सगळ्या मिरवणुकीचा आनंद घेत असतात, मजाही लुटत असतात. तू म्हणतो तसं पहिल्यांदा नाचायला मिळतं ह्या गणपतीच्या मिरवणुकीत, त्याचाही तरुणाई सगळा आनंद घेत असते. विशाल. चंद्रकांत, आता जी गणेश मूर्ती आता जे गणेश मंडळ येताना दिसत आहे ते नेमकं कोणतं आहे आणि अतिशय सुंदर रोषणाईतलं दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळ इथे कधीपर्यंत येईल? गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला, असं म्हणत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत.
आपण आता ही पुण्याची दृश्य लाईव्ह पाहूयात. अतिशय सुंदर अशी आरास केलेले हे गणपती बाप्पा आणि त्यासोबतच फुलांचा वर्षाव. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने इथे एक देखावा करण्यात आल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय. या सगळ्या परिसरातले पालिकेनं लावलेले अन्य लाईट काही क्षणांच्या करता कमी करण्यात आले आणि त्यामुळे अतिशय सुंदर आणि देखणी अशी ही गणपती बाप्पाची मूर्ती आपल्याला अधिक विलोभनीय अशी दिसते आहे. आणि आता नागपूरमध्ये सध्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपती मिरवणुकांची धूम पाहायला मिळते. अतिशय आकर्षक रोषणाई आणि ढोल ताशांच्या गजरात नागपूरमधल्या या गणेश विसर्जन मिरवणुका अतिशय जोरात सुरू आहेत. महाल भागातील दक्षिणेश्वर स्वयंसेवक सार्वजनिक गणेश मंडळाची ही गणपतीची मूर्ती सोबतच वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी देखील आपापल्या मिरवणुका आता हळूहळू पुढे न्यायला सुरुवात केली आहे. अनेकविध अलंकारांनी मढवलेली ही गणरायाची बसलेली मूर्ती. अतिशय सुंदर असं हे गणरायाचं रूप. सुखकर्त्या आणि दुःखहर्त्या अशा या गणरायाला निरोप देताना भक्त काहीसा भावूक होतो. आपण नागपूर आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणची ही दृश्य पाहतो आहोत. नागपूरमध्ये अनेक दागिन्यांनी सजलेली ही मूर्ती, तर इथे उजव्या बाजूला गणपती बाप्पांची ही सुंदर मूर्ती आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा देखावा मादाम कामा यांनी केलेला ध्वज आणि अन्य ध्वज आणि त्यानंतर सगळ्यात वर आपला तिरंगा अतिशय मानानं फडकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. हा आपण 1906ला तयार करण्यात आलेला मादाम कामा यांनी केलेला पहिला ध्वज पाहतो आहोत. भारताच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियानसुद्धा सरकारच्या वतीनं राबवण्यात आलं होतं, ज्याला देशभरातल्या जनतेनं अतिशय प्रचंड असा प्रतिसाद दिला. तर आता ही मुंबईतली दृश्य गिरगाव चौपाटीच्या जवळची अतिशय सुंदर आणि भव्य गणेश मूर्ती सिंहासनाधीश्वर अशा प्रकारची. नागरिक आपल्या लाडक्या बाप्पाच्या दिशेने पुष्पवृष्टी करतायत. पोलीस नियंत्रण कक्ष, पोलीस मदत कक्ष यासह प्रशासनाच्या वतीने चोख व्यवस्था. तर ही लाईव्ह दृश्य आहेत आता पुण्यात.